देशमुख कुटुंबियांना पाठिंबा देणाऱ्यांना जातीयवादाचं लेबल नको, भगवानगडावर नामदेव शास्त्रींसमक्ष देशमुख कुटुंबियांनी मांडली भूमिका। सरपंच हत्या प्रकरणी देशमुख कुटुंबियांनी नामदेव शास्त्रींना सादर केले पुरावे, आरोपींना पाठीशी घालणार नाही, महंतांची ग्वाही। भाजपाने एकनाथ शिंदेंना खड्यासारखं बाजूला केलं, रोखठोक सदरातून राऊतांचा गंभीर आरोप, शिंदे फडणवीसांमध्ये विसंवाद असल्याचाही दावा। अमित शहांनी आश्वासन न पाळल्यानं शिंदे अजूनही दुखवट्यात, आमदाराशी झालेल्या संभाषणाचा दाखला देत राऊतांचा आरोप, शिंदेंचे फोन टॅप होत असल्याचाही दावा। शहांच्या यादीतले जंटलमन होण्यासाठी अजित पवारांचे प्रयत्न, राऊतांची टिप्पणी, अजित पवारांनी आपल्या मर्यादा ओळखल्याचं म्हणत हाणला टोला। दोन्ही शिवसेना एकत्र आणण्याची भूमिका घेणाऱ्या शिरसाटांचा संजय राऊत होऊ नये, नितेश राणेंचा टोलावजा सल्ला, तर शिरसाटांची भूमिका वैयक्तिक की पक्षाची, दरेकरांचा प्रश्न। नवी मुंबईतले काँग्रेस बाहेर पडलेले नेते रमाकांत म्हात्रे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार, नाना पटोलेंवर पैसे घेऊन नियुक्त्या केल्याचा म्हात्रेंचा आरोप। रामराजे निंबाळकरांचे चुलत भाऊ संजीव राजे आणि मुलगा अनिकेत पुन्हा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता, विधानसभेच्या तोंडावर त्यांनी शरद पवारांचा हात धरला होता। पंढरपुरात वसंत पंचमीच्या मुहूर्तावर श्री विठ्ठल आणि रखुमाईचा अनुपम्य विवाह सोहळा, देवाच्या लग्नाला वराडी म्हणून भक्तांची गर्दी। भारतानं सलग दुसऱ्यांदा महिलांचा अंडर-19 T20 विश्वचषक जिंकला, दक्षिण आफ्रिकेवर 9 विकेट्स राखून दणदणीत विजय, सलग दुसऱ्यांदा जिंकला भारतानं वर्ल्ड कप। महाराष्ट्र केसरीची कुस्ती स्पर्धेची अंतिम लढत, शिवराज राक्षे विरुद्ध पृथ्वीराज मोहोळ अशी लढत रंगणार, तर माती गटात महेंद्र गायकवाड आणि साकेत यादव यांच्यात झुंज। यशाच्या मार्गात शॉर्टकट्स नको, मास्टर ब्लास्टर सचिननं दिला सक्सेसचा कानमंत्र, चितळे उद्योग समूहाच्या अमृत महोत्सवी सोहळ्यात सचिनचे मास्टर स्ट्रोक। बुलढाणा केस गळती प्रकरणी संशयाची सुई, रेशन दुकानात पुरवल्या जाणाऱ्या धान्याकडे, रेशनला धान्य पुरवणाऱ्या गोडाऊनची केंद्रीय पथकांकडून तपासणी, गोदामातून धान्य पुरवठ्यास मनाई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।